श्री स्वामी समर्थ। मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। स्वामी समर्थाच्या चरणी त्रिवार मुद्रा करून आजचा अनुभव सांगण्यास सुरुवात करत आहे। तर आम्ही खूप दिवसापासून स्वामी सेवेकरी आहोत। माझ्या घरातले माझे आई वडील आम्ही सगळे सेवेकरी आहोत। काही दिवसापूर्वी माझ्या आईला पायामध्ये मुंग्या येत होत्या आणि हळूहळू त्या कमरेपर्यंत तिचा त्रास सुरू झाला की माझ्या आईला चालणंही अशक्य व्हायला लागले। आणि त्याच्यासाठी मग आम्ही तिला दवाखान्यामध्ये तपासणीसाठी नेल्याच्या नंतर मग डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तिचा चौथा आणि पाचवा अंका जिल्हा आहे, त्याची सिटी स्कॅन आणि एक्सरे वगैरे काढले तर त्याच्यामध्ये त्यांना दिसून आलं। आणि डॉक्टर म्हटले की आता त्यांचं ऑपरेशन करावं लागेल। ऑपरेशन करावं लागेल म्हटल्याच्या नंतर हा आमच्यासाठी खूप मोठा निर्णय होता, कारण ऑपरेशन कधी सक्सेस होतं कधी होत नाही असं आम्ही लोकांकडून ऐकलेलं होतं। त्याच्यामुळे मग आम्ही सरळ दिंडोरीला जाऊन गुरुमाऊलींचं आशीर्वाद घ्यायचं ठरवलं। आम्ही दिंडोरीला गेलो आणि तिथे गेल्याच्या नंतर मग गुरुमाऊलींनी आम्हाला सेवा दिल्या। सेवा त्यांनी दिल्याच्या नंतर आम्ही घरी आलो। घरी आल्याच्या नंतर काही दिवसात माझ्या आईला खूप त्रास सुरू झाला, म्हणजे तिला चालणंही अशक्य होईना, तिला एका जागेवर बसता देखील नाही। तिचा त्रास इतका खूप वाढला। नाईलाजाने आम्ही माझ्या आईला डॉक्टरांकडे ॲडमिट केल्याच्या नंतर डॉक्टरांनी माझ्या आईच्या रक्ताची तपासणी केली। तपासणी केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये असं दिसून आलं की तिच्या हाडांमध्ये TB झाला आहे असं म्हटल्याच्या नंतर डॉक्टर म्हटले की बरं झालं तुम्ही ऑपरेशनला नाही म्हटलात ते। आणि डॉक्टरांनी गोळ्या औषधं लिहून दिल्याच्या नंतर मग आम्ही आईला घरी घेऊन आलो। घरी घेऊन आल्याच्या नंतर आईच्या वेदना काही संपत नव्हत्या, तिला खूप वेदना होत होत्या। मग आम्ही गुरुमाऊलींनी दिलेल्या सेवा केल्या, मृत्युंजय मंत्र, तिच्या नाडीवरती जप, तीर्थ असे सर्व केले आणि त्याच्यासोबत डॉक्टरांची औषधं देखील सुरू केली। माझ्या आईचा त्रास खूप होत होता, तो आम्हाला पाहत नव्हता इतका, कारण तिला एका जागेवर उठवत नव्हतं, ती सगळं झोपूनच होतं तिला खाणं पिणंही जागेवर होतं। आणि असेच काही दिवस गेले, आम्ही सगळं स्वामींवर ठेवून सेवा चालली होती। सेवा चालल्याच्या नंतर मग पुढील 6 महिन्याच्या नंतर मला माझ्या आईमध्ये थोडासा फरक दिसला की ती थोडीशी हालचाल करत आहे असं वाटल्याच्या नंतर मग पुढं काही दिवसाच्या नंतर तिने घरात चालण्याचा वगैरे प्रयत्न केला। आणि नंतर मग आम्ही सगळं व्यवस्थित आल्याच्या नंतर डॉक्टरांकडे तिला चेकअपसाठी नेलं तर डॉक्टर बोलले की 6 महिने जर हे पेशंट जागेवर होतं तर त्यांना कोणताही त्वचारोग झाला नाही, हे तुमच्यावर देवांचीच कृपा असतं। आणि त्याच्यानंतर मग माझी आई 1-1.5 वर्षात घरात पूर्ण स्वतः चालू लागली, घरातली कामे करू लागली। हा केवळ माझ्या आईच्या पाठीमागं स्वामींचा आशीर्वाद होता। आम्ही सगळे स्वामींची मनापासून सेवा करत होतो, त्याच्यामुळेच माझ्या आईला एवढ्या मोठ्या आजारातून फरक झाला। आज तिला कुणीही जरी पाहिलं तरी असं वाटणार नाही की ती इतकी आजारी होती आणि इतक्या मोठ्या संकटातून ती बाहेर आली आहे। हे केवळ स्वामी कृपेमुळेच झालं आहे। जर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा, आणि तुमच्याकडे जर असे काहीच अनुभव असतील तर तेही मला सांगा। आणि श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी।